आणि उद्या सकाळी जर अनुचित प्रकार घडला, पाण्यासाठी घडला, पाण्याचा दुर्भिक्ष आहे म्हणून घडला, तर त्याला जबाबदार हे सरकार असणार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री आणि महानगरपालिकेचा आयुक्त याला जबाबदार असेल. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की अरे 4 वर्ष झाली, 4 वर्ष सत्ता नाहीये, प्रशासक आहे, जरा ऐकून घ्या. तुमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका, प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका. तुमच्या मतदारसंघात पण हीच परिस्थिती आहे, समजलं ना? तुमच्या मतदारसंघात पण हीच परिस्थिती आहे. हा, पण ती बोलतोय ना, जबाबदारीने बोलतोय. अध्यक्षाकडे बघून बोला, अध्यक्षाकडे बघून बोला. उद्या नाही, मी असं नाही अध्यक्ष महोदय, मी असं बोलू शकत नाही अध्यक्ष महोदय. मी अध्यक्ष महोदय, मी पुरवणी मागण्यावर बोलतोय, त्याला त्यांच्या भाषणात बोलायला सांगा. अजिबात नाही. हे बोलतायत याच्यानंतर तुम्ही बोलता येत नाही. हरकतचा मुद्दा, पुरवणी मागण्यावर हरकतचा मुद्दा बोलता येत नाही. सांगा सेक्रेटरी त्यांना. तुम्ही अध्यक्षाकडे बसून बोला. अध्यक्ष महोदय, पाण्याचा दुर्भिक्ष आपण बसा. आणि मी आपल्याला विनंती करतो की दिंडोशी विभागात आपण केवळ माझ्याकडे बघून भाषण करतोय विधानसभेत, उद्या पाणी व्यवस्थित येईल. अध्यक्षाकडे बघून बोला तुम्ही. मी आपल्याकडे बघूनच बोलतोय. आज मी या सभागृहात भाषण करतोय, उद्या पाणी व्यवस्थित येईल. पुन्हा 10 दिवसांनी पाणी कपात केलं जाईल आणि पुन्हा माझ्या भागात तीच परिस्थिती आहे. मुंबईतलं या भागातलं पाणी काढायचं, त्या भागात द्यायचं, त्या भागातलं काढायचं, त्या भागात द्यायचं, ही परिस्थिती आहे. आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना हे सहन करायला लागतं. इकडे काय म्हणतात ना, एक मराठीमध्ये म्हण आहे की मांजराचं खेळणं आणि उंदराचं मरण, तशी परिस्थिती आहे.